लवकरच वटपौर्णिमा हा सण जवळ येत आहे. सर्व वैवाहिक स्त्रियांचा हा आवडता सण आहे. आपण सर्व स्त्रिया या सणाची वाट पाहत असतो. त्यामुळे अनेक स्त्रियांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला असेल की यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे? यावर्षी वडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे? त्यासोबतच वटपौर्णिमेची पूजा कशी करावी, उपवास कसा करावा, ह्या वटपौर्णिमेच्या दिवसाचं महत्त्व, अशी संपूर्ण माहिती आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि आपलं वैवाहिक जीवनसुद्धा सुखी असावे, ह्यासाठी अनेक महिला ज्येष्ठ पौर्णिमेला वट सावित्रीचे व्रत करतात. कारण वडाच्या झाडाचे आयुष्य ना खूप जास्त असते. वटवृक्ष हा अतिशय दीर्घायुष्य असतो आणि त्याची पूजा केल्याने त्याच्यासारखेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य लाभते आणि आपल्यालाही दीर्घायुष्य सौभाग्य प्राप्त होईल. अशा श्रद्धेने सुहासिनी स्त्रिया, नवविवाहित महिला हा सण खूप जास्त प्रमाणात साजरा करतात. ह्या दिवशी साज शृंगार करून सुहासिनी वडाची पूजा करतात. तर यंदा वटपौर्णिमा हा सण सोमवारी दिनांक 29 जून 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. तर पौर्णिमा तिथीची जी सुरुवात आहे ना, ती रविवारी 28 जूनला पौर्णिमा उत्तर रात्री 3:06 लागणार आहे आणि ती सोमवारी 29 जूनला उत्तर रात्री 5:26 असणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 29 जून रोजी सोमवारी वटपौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी तुम्ही सर्व महिला वडाची पूजा करू शकता आणि उपवास पण करू शकता. आता वडाची पूजा करायचा शुभ मुहूर्त काय आहे, आपण आधी ते जाणून घेऊया. तर सोमवारी 29 जून रोजी सकाळी सूर्योदयानंतर दुपारी 12 ते 12:30 वाजेपर्यंत सुद्धा वडाची पूजा करणं फलदायी मानलं जातं. कारण ही पूजा शक्यतो महिला सकाळी 11-12 वाजेच्या दरम्यान ही पूजा करतात. पण त्यातल्या त्यात पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 शुभ मुहूर्त आहे. ह्या वेळेमध्ये पण तुम्ही पूजा करू शकता. पण ह्या दिवशी काही महिलांना 10:40 जरी जमलं नाही तरी तुम्ही दुपारी 12:30 सुद्धा वडाची पूजा करू शकता. हे शास्त्रोक्त आणि फलदायी मानलं गेलं आहे. आता जो मुहूर्त आपण बघितला आहे त्यातला फक्त 1 तास मात्र आपल्याला वगळायचा आहे. कारण ह्या वर्षी ह्या मुहूर्तामध्ये राहुकाळ आलेला आहे आणि राहुकाळामध्ये आपण शक्यतो कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा विधी करत नाही. त्यामुळे आपल्याला सकाळी 6:44 ते 8:27 हा राहुकाळ आहे. त्यामुळे ह्या काळामध्ये शक्यतो पूजा करू नका. त्याच्यानंतर 12:30 वाजेपर्यंत तुम्ही पूजा करू शकता. तर तुम्ही तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी दिवसभर निर्जळी उपवास केला तरी चालेल. आता निर्जळी म्हणजे काय, तर काहीही न खाता पिता, खरं तर हे त्रिरात्रीचे व्रत असते. म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून हे व्रत केले जाते. सामान्यतः हा उपवास सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केला जातो. काही माता भगिनी हा उपवास निर्जळी सुद्धा करतात किंवा फलाहार करून सुद्धा करतात. संध्याकाळपर्यंत वडाची झाडाची पूजा पूर्ण झाली की पतीचे दर्शन घेऊन देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो. काही ठिकाणी हा उपवास एकादशीचे व्रतासारखा केला जातो, म्हणजेच दुसऱ्या दिवशी सोडला जातो. तर काही ठिकाणी वडाच्या झाडाची पूजा करून आल्यानंतर
लगेच उपवास सोडला जातो. हा उपवास आपापल्या प्रथा पद्धतीनुसार वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे आपण उपवास सोडताना आपल्या भागातील प्रथा परंपरा याचा विचार करूनच उपवास करावा. आमच्याकडे उपवास वडाची पूजा करून आल्यानंतर देवाला नैवेद्य ठेवून आणि पतीचे दर्शन घेऊन लगेच सोडला जातो. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही उपवास करू शकता. आता ह्या वर्षी ज्येष्ठ महिन्यात अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना आल्या असल्यामुळे उत्तर भारतातील वटपौर्णिमेची अमावस्या ही 16 मे रोजी आणि महाराष्ट्रातील वटपौर्णिमा 29 जून रोजी साजरी होणार आहे आणि ह्यामध्ये जवळपास 1.5 महिन्याचं अंतर आहे. महाराष्ट्रात आपण पौर्णिमेची पूजा ही 29 जून रोजीच करावी असं सांगितलं जातं. आता वडाच्या पूजेचं शास्त्र आणि महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया. तर वडाचे झाड हे दीर्घायुषी आणि विस्तारपणाचा कुटुंबचे प्रतीक मानले जाते. वडाचे झाड हे शेकडो वर्ष जगते आणि वडाच्या झाडाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवतांचे रूप मानले जाते. त्याच्या मुळामध्ये ब्रह्मा, कुंडात विष्णू आणि फांद्यामध्ये शिव वास करत असल्याचे सांगितले जाते. वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जाताना सर्व साहित्य तयार ठेवावे. हळद, कुंकू, अक्षदा, 5 प्रकारची फळं, विशेषतः आंबा, विड्याची पानं, सुपारी आणि सुती धागा घेऊन ताट तयार करावे आणि पूजा करावी. वडाच्या झाडाला सुती धाग्याने 7 प्रदक्षिणा घालाव्यात. वडाच्या झाडाशी मुळांना पाणी घालून मनोभावे नमस्कार करून त्याची पूजा करावी आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या भागात आणखीन काय काय केले जाते हेही कमेंट करून सांगा आणि तुमच्या मनात काही शंका असतील तर तेही कमेंट करून नक्की विचारा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.